तुम्ही पण जर तुमच्या 20sमध्ये असाल किंवा तुम्ही तुमचं करिअर, लाईफ आत्ता कुठेतरी जगायला स्टार्ट केलं तर हा व्हिडिओ तुम्ही 100% पाहायला पाहिजे. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या मी शिकली आहे आणि ज्या गोष्टी माझ्या मते तरी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आजकाल आपण एक्स्ट्राऑर्डिनरी खूप काही करतो. एक्स्ट्राऑर्डिनरी करण्याच्या नादामध्ये आपण बेसिक्सच विसरून जातो आणि वी डोंट रिअली वॉन्ट दॅट, राईट? सो वॉच द व्हिडिओ टिल द एंड. पहिली चूक जर आपण काही करत असू तर ती आहे पैशांबद्दल बोलायला, पैशांबद्दल विचारायला, डिस्कस करायला आपण लाजतो. आय डो नॉट गेट वाय. कारण पैसे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आय नो रिलेशनशिप्स महत्त्वाचे आहेत किंवा फिटनेस, हेल्थ ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पण पैसा ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी लिंक्ड असतो. आय मीन तुमच्याकडे चांगली इन्कम असेल, चांगले पैसे असतील तर तुम्ही हेल्थकडे चांगलं लक्ष देऊ शकता. तुमच्या फॅमिलीसोबत चांगला टाईम घालवू शकता बिकॉज यू कॅन क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी काही चांगल्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी पैसे लागतात किंवा त्यांना चांगले गिफ्ट्स देण्यासाठी पैसे लागतात. अँड सो आय थिंक की पैशांकडे दुर्लक्ष करणं इज नॉट द राईट थिंग. बट पैशांबद्दल ओपनली बोलणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट आहे, इफ यू स्टार्ट इन्व्हेस्टिंग. तुम्ही जर कमवत असाल, कमवत नसाल, तुम्हाला पॉकेट मनी येत असेल, तुम्ही स्वतःचे पैसे कमवत असाल, तुम्ही स्टायपेंड कमवत असाल, कुठल्याही मार्गाने तुमच्याकडे आईवडिलांकडून असू देत पैसे येत असतील तर ते तुम्ही इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केलंच पाहिजे. आय मीन इफ यू आर 18 अँड प्लस, इस्पेशली जर तुम्ही मुलगी आहात तर मला असं वाटतं की तुम्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल, मनीबद्दल इतकं अवेअरनेस मुलींमध्ये नसतं. बिकॉज जसं मुलांकडे मी पाहिले लहानपणापासून मुलांकडे त्यांचे पेरेंट्स पैशांची रिस्पॉन्सिबिलिटी देतात, तेवढं मुलींकडे देत नाहीत. बट इफ ॲट ऑल तुमच्या घरचे तुम्हाला पैसे देत असतील, तुम्ही हॉस्टेलला राहत असाल म्हणून पैसे देत असतील किंवा तुम्हाला जॉबमुळे मधनं काही पैसे येत असतील, स्टार्ट इन्व्हेस्टिंग. आय कॅन नॉट लाईक एम्फसाइज ऑन इट इनफ. पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल काय शिकायचं आहे, काय नाही शिकायचं आहे, कुठे पैसे टाकायचे आहेत, काय करायचं आहे, हे खूप नंतरची गोष्ट आहे. बट ॲटलिस्ट पहिले माइंडसेट तर करा ना की मला माझे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. आय डू नॉट वॉन्ट टू लिव्ह इन माय 20s अँड 30s अँड 40s आणि इथून पुढचं लाँग टर्म लाईफ की माझ्याकडे बॅकअप म्हणून काही पैसेच नाही आहेत. दॅट की मला नोकरी सोडून बिझनेस टाकायचा आहे किंवा मला रिटायरमेंट घ्यायची आहे. ह्या प्लॅनसाठी पैसे लागतात आणि त्या प्लॅनसाठी फक्त पैसे नाही तर पैशांची प्रॉपर प्लॅनिंग लागते. दुसरी गोष्ट आहे हेल्थ. आपण हेल्थकडे खूप जास्त प्रमाणात दुर्लक्ष करतो बिकॉज युजली चांगलं रुटीन असणं म्हणजे वेळेवर उठणं, वेळेवर झोपणं, वेळेवर खाणं पिणं, काम करणं हे युजली खूप बेसिक होतं, एक ऑर्डिनरी होतं. पण ते आता एक्स्ट्रॉर्डिनरी बनत चाललं आहे. इट्स काइंड ऑफ अ शेम. लवकर उठणं, आय एम नॉट सिंग वेकअप ॲट 5 AM किंवा मी म्हणत नाही आहे की झोपताना तुम्ही 8 वाजता 9 वाजता झोपा. यू आर यंग अँड यू पार्टी अँड यू हॅव युअर पर्सनल लाईफ अँड स्टफ लाईक दॅट. सोशल लाईफ असते म्हणून उशिरा झोपणं होऊ शकतं. बट इफ दॅट्स युअर कन्सिस्टंट रुटीन की तुम्ही लेट झोपताय, लेट उठताय, दे इज रिअली नो रुटीन अँड तुमचं लाईफमध्ये काही इंटेन्शनच नाही आहे, यू नीड टू लाईक स्नॅप आउट ऑफ दॅट. रिअली आय डू थिंक बिकॉज इट्स सच अ शेम वेन यू लाईक अ व्हेरी पोटेन्शियल असणारी व्यक्ती आणि यू रिअली जस्ट तुम्हाला जॉब पण आहे, तुम्हाला ऑफिस आहे, कॉलेज आहे, सगळ्या गोष्टी आहेत. बट तुम्ही ऑफिसला, कॉलेजला जाण्याच्या 15-20 मिनिटं आधी उठून कसंबसं आवरून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी कॉलेजला वगैरे जाताय, तर तुम्ही प्रेझेंटेबल तर नाही आहेत ऑब्व्हियसली. पण तुम्ही त्या कामासाठी किंवा तुमच्या कॉलेजमध्ये जे लेक्चर्स आहेत किंवा जे काही काम आहे त्याच्यासाठी पण तुम्ही प्रिपेअर्ड नसता. यू आर नॉट हॅव्हिंग अ स्लो मॉर्निंग. तुमचं कॉर्टिझॉल, तुमचं जे काही स्ट्रेस लेवल्स आहेत ते हाय आहेत. कारण तुम्ही ऑब्व्हियसली लेट आवरले, लेट उठलात आणि ते तुमच्या सगळ्या दिवसभरावरती खूप जास्ती वाईट परिणाम करतं. सो आय थिंक इफ ॲट ऑल आपण काही करू शकतो, मी म्हणत नाही की तुम्ही जंक खाऊ नका आणि शुगर खाऊ नका आणि फ्राईड फूड खाऊ नका, स्ट्रीट फूड खाऊ नका. हे जे आहे, हे जे काही आहे दॅट्स कम्प्लीट BS असं मला वाटतं. इस्पेशली इफ यू आर इन युअर 20s तुम्ही हे नाही करू शकत. बट ॲटलिस्ट इफ यू लाईक तुमचं रुटीन तुम्ही वेळेवर करताय, लाईक इफ यू ॲटलिस्ट वेकिंग अप अर्लियर देन यू युजली डू, आय थिंक दॅट्स गॉन बी अ बिग गेम चेंजर. तिसरी गोष्ट जी आहे ती सेकंड पॉईंटलाच मे बी एक सब पॉईंट असू शकते, बट आय थिंक इट्स इक्वली इम्पॉर्टंट म्हणून त्याचा तिसरा पार्ट केला, दॅट इज मूव्हमेंट. या आय नो राईट, लाईक इतकी क्षुल्लक गोष्ट वाटते, बट यू नो हाऊ मेनी ऑफ यू लाईक रिअली मूव्ह थ्रू आउट द डे. तुम्ही दिवसभरात किती मूव्ह करता?
लाईक आय रिअली नीड आन्सर्स राईट नाव. कारण मूव्हमेंट इतकी कॉमन राहिलेली नाही आहे. लाईक डूम स्क्रोलिंगच्या जमान्यामध्ये मूव्हमेंट एवढी कॉमन राहिलेली नाही आहे. इमॅजिन करा, मी शाळेत जायचे, शाळेत सायकलवरती जायचे. दॅट वॉज द मोस्ट बिगेस्ट चंक ऑफ मूव्हमेंट. माझं दिवसभरातली खूप जास्त मूव्हमेंट व्हायची. माझा जो क्लास होता तो थर्ड फ्लोअरवरती होता. त्यामुळे मला त्या फ्लोअरवरती चालत पायऱ्या चढत चढत जावं लागायचं, विच वॉज ऑल्सो अ गुड मूव्हमेंट. घरी आल्यानंतर ऑल्सो अंटिल कोविड हिट आम्ही खेळायचो, संध्याकाळी दंगामस्ती असायची. सो मूव्हमेंट आपल्या लाईफचा खूप मोठा भाग होता आणि तो आपल्याला असं फार विचार करून आपल्या रुटीनमध्ये आणायची गरज नव्हती, बिकॉज आर लाईफ स्टाईल वॉज ॲक्टिव्ह शाळेत असताना. आणि जसं जसे आपण मोठे होतो तसं तसं आपण मूव्ह करायचंच विसरतो. अ, तुम्हाला मग त्याच्यासाठी स्पेसिफिकली जिम किंवा कुठला क्लास लावावा लागतो ती गोष्ट मूव्हमेंट करण्यासाठी. बट यू रिअली डू नॉट नीड ऑल दॅट. ओके, तुम्हाला जर जिम लावायची नसेल, कुठल्या क्लासला पैसे द्यायचे नसतील, तर यू कॅन रिअली जस्ट स्टार्ट स्मॉल, विच इज ॲज सिम्पल ॲज गेटिंग युअर मॉर्निंग वॉक इन किंवा लिफ्ट सोडून पायऱ्या चूज करणं. ह्या बेसिक गोष्टी जरी केल्या तरी यू आर गॉन रिअली लाईक कीप युअर बॉडी ॲक्टिव्ह, तुमची लाईफस्टाईल ॲक्टिव्ह ठेवाल. चालत कुठे पण जाणं, कमी डिस्टन्स असेल तर लाईक दीज आर द बेसिक थिंग्स जे तुम्ही करायलाच पाहिजेत इफ यू आर इन युअर 20s. आणि जर तुम्हाला ते पण जर जड जात असेल तर यू रिअली नीड टू टेक केअर ऑफ युअर हेल्थ नाव. सिरियसली घ्या ही गोष्ट. फोर्थ थिंग इज इट्स क्वाईट ऑफ बीट. ही जराशी ऑफ बीट गोष्ट आहे. दॅट इज रीडिंग. वाचाल तर वाचाल. एका महापुरुषाने हे सांगितलं होतं. आणि आय डोंट थिंक सो की हे अजूनसुद्धा इररेलिव्हंट झालं आहे. आपण पुस्तकं किती वाचतो? आय मीन इंस्टाग्रामच्या जमान्यामध्ये वी डोंट रिअली रीड राईट. आपल्याला जे काही दिसतं मीम्सवरती, कुणाचं काही पोस्टच्या खालचं कॅप्शन असेल, दॅट्स ऑल द रीडिंग वी डू. तेवढंच आपण वाचतो, त्याच्या पलीकडे आपण काहीच वाचत नाही. म्हणून आपलं जे मेंदू आहे ना, तो खूप जास्त इन्फ्लुएन्स करायला सोपा झाला आहे. कुणीतरी काहीतरी वक्तव्य करतं अँड देन वी आर रिअली लाईक, ओ आपण त्याच्यावरती खूप इमोशनली रिॲक्ट करतो, बिकॉज आपल्याला ते बॅक अप करण्यासाठी किंवा त्याला लाईक जस्टिफाय किंवा त्याच्यावर काउंटर काही बोलण्यासाठी, प्रॉपरली रिॲक्ट करण्यासाठी आपल्याकडे नॉलेजच नाही आहे. विच इज अ शेम. इफ यू अ यंग पर्सन, तुम्ही जर तरुण असाल, तुम्ही तुमच्या 20sमध्ये असाल, लेट टीन्समध्ये असाल, ह्या जगाचं टार्गेट आहात तुम्ही. त्यांना वाटतं की ते तोच विचार करावा, आपण तोच विचार केला पाहिजे जो त्यांना आपल्याकडनं करून घ्यायचा आहे. अँड दे आर क्वाईट सक्सीडिंग ॲट दॅट, असं मला तरी वाटतं आहे. कारण आपण पुस्तकं वाचत नाही, तर आपण न्यूजपेपर वाचत आहे. आपण वाचतो फक्त मीम्स. आणि मीम्सने तुम्ही वेल रेड नाही होत, तुम्ही इंटॅलिजंट नाही होत. जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे जी श्रीमंत आहे आणि खूप फिट आहे, बट दे आर नॉट वेल रेड. लाईक लाईक इट्स मला असं वाटतं जेन्युइनली, लाईक हेल्थ, मनी, करिअर अँड मनी टुगेदर आय वुड से. आणि एज्युकेशन, इंटेलिजन्स. एज्युकेशन म्हणजे मी डिग्रीज नाही बोलत. एज्युकेशन इज इंटेलिजन्स. तुम्ही किती वाचलं आहे, तुम्ही किती स्मार्ट आहात, ॲक्च्युअलमध्ये स्मार्ट आहात, दॅट इज डिस्कस्टिंगली इम्पॉर्टंट आजच्या घडीला. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही फक्त महागडं स्किन केअर वापरलं आणि एक्सपेन्सिव्ह तुमची एस्थेटिक रूम असेल आणि एस्थेटिक तुमचं रुटीन असेल, तर तुम्ही खूप जास्त भारी आहात आणि तुमची पर्सनॅलिटी खूप जास्त भारी होऊ शकते विदाऊट रीडिंग अ पेज. तर मला नाही वाटत हे पॉसिबल आहे. तुम्हाला जर तुमची पर्सनॅलिटी उठून दाखवायची असेल तर तुम्हाला वाचावंच लागेल. कारण तुम्ही जर वाचणार नाही तर तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही. आय गॅस दॅट वॉज अ फॅन्टास्टिक लाईन. या लाईक रीडिंग इज अटरली इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला हे जेव्हा रिअलाईज होईल की ते किती इम्पॉर्टंट आहे, तोपर्यंत लेट होईल कदाचित. सो तुम्ही आत्तापासूनच रीड करायला हरकत नाही. पाचवी गोष्ट मला असं वाटतं जी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे प्रश्न विचारायला घाबरू नका. आपण लहानपणी आठवतं आहे आपण एखाद्या पाहुण्याकडे जातो आणि ते आपल्याला काहीतरी ऑफर करतात आणि आपल्याला ते खरंच खायचं असतं. आपल्याला ते खरंच हवं असतं. मे बी इट्स अ बिस्किट, मे बी इट्स समथिंग दॅट यू रिली वॉन्ट. पण तुम्ही तरीसुद्धा नाही म्हणता. तुम्ही तरीसुद्धा असं म्हणता की नको, मला नको आहे हे, असं तसं, लाईक यू रिजेक्ट दॅट. आणि हीच सवय तुम्ही मोठेपणी कॅरी करता. आय मीन, आपल्याला कुठला तरी प्रश्न आहे, आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची गरज आहे, आपल्याला खरंच ती गोष्ट हवी आहे आणि तुम्हाला फक्त मागायची आहे ती गोष्ट, तुम्हाला फक्त ती विचारायची आहे. पण तरी तुम्ही घाबरता आणि तुम्हाला वाटतं लोक आपल्याला जज करतील त्या गोष्टीसाठी.
जस्ट सो दॅट यू नो, तुमच्या काइंड इन्फॉर्मेशनसाठी, नोबडी रिअली थिंक्स. आपल्याबद्दल आपल्या इतकं कोणीच विचार करत नाही. चांगला पण नाही आणि वाईट पण नाही, आणि हे फॅक्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट ॲक्सेप्ट कराल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे मी कितीतरी महत्त्वाच्या अपॉर्च्युनिटीज, कितीतरी माझ्या अनकम्फर्टेबल स्टेजेसमध्ये अशा काही गोष्टी केल्या आहेत माझ्या फक्त भीतीमुळे, की ज्याने मला आज पश्चाताप होतो आहे की मी कदाचित ती अपॉर्च्युनिटी मागायला हवी होती, किंवा मी कदाचित ती गोष्ट मागायला हवी होती, बिकॉज मला तेव्हा त्या गोष्टीची खूप गरज होती. सो गोष्टी मागायला, हेल्प मागायला अजिबात लाजायचं नाही आहे. दॅट्स वन ऑफ द बिगेस्ट थिंग यू लर्न इन युअर लाईफ, विच आय लर्न प्रिटी लेट. सो हिअर आय ॲम. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. असे अनेक व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत, व्लॉग्स आहेत, रील्स आहेत. इन्स्टावर तुम्ही मला लाईफस्टाईल विथ अद्वैता या पेजवर फॉलो करू शकता. आणि यूट्यूबवरती ऑफकोर्स माझे लाँग फॉर्म व्हिडिओज येतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुमचं मत ह्या व्हिडिओबद्दलचं मला नक्की सांगा. तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील हेही मला सांगा. आय ऑलवेज पे अटेन्शन टू दोज सजेशन्स. सो थँक्यू सो मच.